1883चं वर्ष. अमेरिकेतील न्यूजर्सीच्या एका घरामध्ये अमेरिकन महिलांनी चक्क भारतीय साड्या नेसल्या होत्या आणि त्या जमिनीवर बसून हातानं जेवत होते. ही कोणतीही सामान्य मेजवानी नव्हती. ही मेजवानी दिली होती भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांनी. अमेरिकेतील त्यांच्या यजमान कार्पेंटर मावशी आणि त्यांच्या मित्रमैत्रिणींसाठी आनंदीबाईंनी स्वतःच्या हातानं 18 प्रकारचे अस्सल शाकाहारी भारतीय पदार्थ तयार केले होते. आनंदीबाईंनी केवळ जेवणच बनवलं नव्हतं, तर अमेरिकन भूमीवर भारतीय संस्कृतीचा साक्षात अनुभव उभा केला होता. जेवणासाठी त्यांनी जमिनीवर चौकोनी रांगोळी आखली होती आणि जेवण वाढण्यासाठी पळसाच्या बटनवूडच्या पानांपासून बनवलेल्या पत्रावळी वापरल्या होत्या. सर्वात विशेष म्हणजे त्यांनी जेवणाची सुरुवात संस्कृत श्लोकानं केली. पाहुण्यांना काटे चमचे वापरण्याऐवजी हातानं घास घेऊन जेवण्याचं प्रशिक्षण दिले. जेवणानंतर सर्वांवर सुगंधी गुलाब पाणी शिंपडण्यात आले. भारतीय संस्कृतीचा हा सोहळा पाहून कार्पेंटर कुटुंब आणि त्यांचे मित्र इतके प्रभावित झाले की ते आनंदीबाईंना म्हणाले, आज आम्हाला असं वाटतंय की आम्ही खरोखरच हिंदू झालो आहोत. आनंदीबाई अमेरिकेला केवळ वैद्यकीय पदवी घेण्यासाठी गेल्या नव्हत्या, तर त्या भारताच्या पहिल्या खऱ्या सांस्कृतिक राजदूत होत्या. स्वतःचा धर्म आणि परंपरा न सोडता त्यांनी 7 समुद्रापार भारताचा झेंडा दिमाखात फडकवला. आपलं कल्चर परदेशात देखील जपणाऱ्या आनंदीबाई जोशी यांच्याबद्दल तुमचं मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मराठी कल्चर क्लबला फॉलो करायला विसरू नका.